राष्ट्रीय महामार्गाच्या कदमबाग वस्ती परिसरात इराण देशाचे झेंडे आणि तेथील सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे फ्लेक्स लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी पोलिसांकडून हे फ्लेक्स आणि बॅनर हटवण्यात आले। तर या घटनेचा सखोल तपास सुरू असून कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारांना स्थान दिलं जाणार नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे। पाहूया। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कदमबाग वस्ती स्टेशनच्या जवळ इराणी वस्तीमध्ये काही झेंडे, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले होते, ज्यावरती इराणचे राष्ट्राध्यक्ष व इराण येथील धर्मगुरू सिस्तानी यांचे फोटो लावण्यात आलेले होते। जशी माहिती मिळाली तसे लोणी काळभोरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्या ठिकाणी माहिती घेतली असता सध्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण चालू आहे, त्या सणाच्या अनुषंगानं सदरचे बॅनर्स लावल्याचे समोर आले। अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅनरच्या अनुषंगानं लोणी काळभोर ग्रामपंचायतकडून कुठलीही रीतसर परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळं ज्यांनी ते बॅनर्स लावलेले होते, झेंडे लावले होते, त्यांना ताबडतोब ते काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतकडून नोटीस देण्यात आली। त्यांनी तसे ते काढले आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की कुठलेही बॅनर्स, पोस्टर्स लावण्यापूर्वी पोलीस विभागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतची आपण परवानगी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शांतता आहे।